राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. छत्रपती संभाजीनगर सगळ्यात जास्ती उत्सुकतेचा या महानगरपालिकेतला विषय असेल किंवा जे शहर असेल ते छत्रपती संभाजीनगर आहे. कारण या छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतेक पक्षामध्ये खूप बंडखोरी झालेली आहे. कार्यकर्ते उदंड झाले, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या. एक जागा 10 कार्यकर्ते तिकीट मागणार म्हणजे त्या हिंदीतल्या म्हणीसारखं एक अनार 100 बिमार. त्याच्यामुळं नेतृत्वसुद्धा खूप गोंधळलेलं आहे आणि बंडखोरांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिकेची निवडणूक वेगळ्या अर्थानं गाजणार आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे उभाटा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिल्लक सेना आहे त्या शिल्लक सेनेत तर अक्षरशः यादवी आहे. माजी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, बऱ्याच वेळाचे खासदार, या शहराचे पालकमंत्री राहिलेले, आमदार राहिलेले माननीय चंद्रकांतजी खैरे यांच्यातलं युद्ध काही संपत नाही. म्हणजे आता फक्त जाहीर ठिकाणी एकमेकाच्या उरावरच बसण्याचं बाकी राहिलेलं आहे. शब्दाच्या सगळ्या मर्यादा त्यांनी सोडून दिलेल्या आहेत. जेवढं शब्दाने एकमेकाला मारता येईल तेवढं या लोकांनी मारलं आहे. उबाटामध्ये ही यादवी माजलेली आहे आणि या यादवीला कंटाळून जवळपास उभाटा गटातले सगळे चांगले नेते, म्हणजे ते राजू वैद्य असतील, कलाताई ओझा असतील, नंदकुमार घोडेले, कोणीही पक्षात राहिलं नाही. म्हणजे आता फक्त हे उकंड्यासाठी भांडण चालू आहे, कशासाठी नाही आहे. त्यांच्यामुळं यांचा विवेक राहिला नाही. त्याच्यामुळे एकमेकाशी बोलताना वयाची मानाची मर्यादा कुठं राहिली नाही आणि त्याला उन्हाला भरती रशीद मामूला घेऊन आले. रशीद मामूला तिकीट दिलं. आता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या 86च्या गुन्हेगाराचा, ह्या हिंदू द्वेष्ट्या रशीद मामूचा प्रचार कसा करतील हे बघण्याची गोष्ट आहे. म्हणजे उत्सुकता आहे की उद्या उद्धव ठाकरेची सभा झाल्यावर ते काय म्हणतील रशीद मामूविषयी, तेही ऐकण्यासाठी छत्रपती संभाजीनगरची जनता खूप उत्सुक आहे. आणि मला असं वाटतं की ही उबाटाची पडझड अशीच चालू राहणार आहे. त्याला रोखण्याचं सामर्थ्य ना उद्धव ठाकरेत आहे ना आदित्य ठाकरेत आहे. आता ही यादवी त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागणार आहे. जे त्यांनी इथं पेरलं तेच उगवलं आहे. जाता जाता एक विषय मला बोलायचा आहे. सोलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा एक चांगला सहकारी बाळासाहेब सरवदे या बिचाऱ्याचा निर्घुण खून झाला. याचा दोष एवढाच होता की तो दोघांचे भांडण सोडवायला गेला होता आणि त्याच्यात त्याचा हाकनाक बळी गेला. पण याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमित ठाकरे त्यांना तिथं भेटायला गेले. अमित ठाकरे स्वतः भेटायला गेले आणि त्या बाळासाहेबांच्या 2 लहानग्यांचा सर्व शैक्षणिक खर्च उचलायचे जाहीर त्यांनी मान्य केलेला आहे. मला वाटतं ठाकरे कुटुंबामध्ये एवढा संवेदनशील, म्हणजे अमित ठाकरे इतका संवेदनशील कोणचाही ठाकरे नसावा. अमितजी, तुमचं कौतुक आहे, मी नेहमीच तुमचं कौतुक करतो, पण आज जी तुम्ही गोष्ट केली त्याला हॅट्स ऑफ. धन्यवाद.